खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टामध्ये या शिवसेनेच्या खटल्या संदर्भात आता महासुनावणी सुरू झालेली आहे. आपण बघितलं 5 दिवस सलग उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा अत्यंत दमदार, पॉवरफुल, ताकदवान अशा पद्धतीचा युक्तिवाद झाला, आपण ऐकला. आता पुढची सुनावणी सुद्धा लगे मंगळवारी होणार आहे. कपिल सिब्बल यांनी 5 दिवसाच्या युक्तिवादामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचं पुरतं वस्त्र हरण करून टाकलेलं आहे. अनेक मुद्दे जे निवडणूक आयोगाला अडचणीचे ठरू शकतात असे मुद्दे कपिल सिब्बल यांनी या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयापुढे मांडलेलेच आहेत. आता या रखडलेल्या प्रकरणाचा निकाल येत्या काही महिन्यामध्ये येण्याची अपेक्षा असतानाच न्याय व्यवस्थेवर मोठा राजकीय दबाव असल्याचा अत्यंत मोठा आणि तेवढाच खळबळजनक दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनीच केलेला आहे. आणि हा दावा त्यांनी असा उगीच करायचा म्हणून, आरोप करायचे म्हणून किंवा असं मोहन स्वरूपामध्ये केला नाही, तर त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांची नावं घेऊन केलेला हा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत नागरिकांचा विश्वास तर आता डळमळीत झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये संशय आहे. संशयाच्या या भावना लोक सोशल मीडियावर आता उघडपणे व्यक्त सुद्धा करीत आहेत. आणि त्यात शिवसेनेच्या महत्वाच्या खटल्यातही आजवर तारीख पे तारीख मिळत गेली. 3.5-4 वर्ष झाली, आता निकाल आलेला नाही. उद्धव ठाकरे यांना सोडून आमदार टप्प्याटप्प्याने गेलेले होते. एकदम सगळे आमदार 40 आमदार हे एकदम गेलेले नाहीत. तरी सुद्धा ते 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवले गेलेले नाहीत. आता येत्या काही महिन्यात शिवसेनेच्या या खटल्याचा निकाल लागेल आणि हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असा दावा केलेला जात असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी न्याय संस्थेवर राजकीय दबाव आहे असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. हा दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. थेट नावं घेतली आहेत त्यांनी. आणि बघा, हे केवळ आपलंच मत नाही, तर निवृत्त झालेले अनेक न्यायाधीश सुद्धा असा दबाव असल्याचं सांगत आहेत, असं सुद्धा या असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. आणि हे सगळं असंच असेल तर खूप गंभीर आहे. असीम सरोदे म्हणतात, मी एकटा नाही तर निवृत्त झालेले अनेक न्यायमूर्ती म्हणतात की न्याय व्यवस्थेवर काही प्रमाणामध्ये दबाव आहे. तो दबाव नरेंद्र मोदी सारखे अशिक्षित घटक तयार करीत असतात, अमित शहा तयार करीत असतात. त्यामुळं तो दबाव आहेच हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही. एखाद्या सरन्यायाधीशाकडे केवळ गणपतीची पूजा करायला येतो असं म्हणायचं, त्यातून काय साध्य करायचं हे गणित ठरलेलं असेल तर जे नेते अशा पद्धतीनं वागतात त्यांनी लोकांच्या मनातील शंकाचं निरसन करायला पाहिजे असं सुद्धा असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आणि 6 खासदार म्हणजे ते फुटलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 खासदार भेटायला गेले, तेव्हा त्यांनी यांच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. तशा बातम्या आल्या. हे जेव्हा असं म्हणतात आणि सांगतात की पक्ष आणि चिन्ह तुमच्याकडेच राहील, काळजी करू नका, एवढा आत्मविश्वास आणि बेकायदेशीरपणाला पाठिंबा देण्याची प्रवृत्ती कशी तयार झाली, हा एक गंभीर प्रश्न असल्याचं मला वाटतं, असं सुद्धा असीम सरोदे यांनीच म्हटलेलं आहे. तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड आणि 4 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय वागलेले आहेत. त्यांनी जो
बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता आणि आदेशही दिलेला होता, तोच मुळी बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. याची आठवण सुद्धा असीम स्वरूप यांनी करून दिलेली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाला खोचक टोला लगावताना असीम स्वरूप म्हणाले, सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या दरम्यान सगळ्यात मोठी अडचण एकनाथ शिंदे गटासमोर असणार आहे, ती म्हणजे त्यांना वेळ कमी पडणार आहे. कारण असत्य सांगायला कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडणार. असं असत्य या शिंदे गटाला त्यांचं असत्य ओरडून सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागणार, असा टोला सुद्धा त्यांनी जाता जाता लगावलेला आहे. सुप्रीम कोर्टासमोर शिवसेनेच्या अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आणि ती अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, निकालाचा आता लवकर येईल ही अपेक्षा निर्माण होऊ लागलेली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा न्याय व्यवस्थेवर दबाव असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेच्या वकिलांनीच केल्यामुळं केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर कायद्याच्या क्षेत्रात सुद्धा, न्यायालयीन क्षेत्रात सुद्धा मोठी खळबळ उडालेली आहे. ऍडव्होकेट असीम स्वरूप यांचा हा दावा तुम्हाला पटतो का मित्रांनो? तुम्ही जरूर सांगा. तुम्हालाही तसंच वाटतं का? आणि मग असा दबाव जर न्याय संस्थेवर असेलच तर शिवसेनेच्या या महत्वाच्या खटल्याचं सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं, ते सुद्धा तुम्ही जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा ठेवून धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.